कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे आंबा आणि काजू बागायतदार पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडलेत। यावर्षी परतीचा पाऊस उशिरापर्यंत लांबला आणि त्यानंतर आलेल्या दाट धुक्यामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय। विशेष म्हणजे यंदा झाडांना मोहर मोठ्या प्रमाणावर आला होता, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या। मात्र सातत्याने बदलणाऱ्या हवामानामुळे फळधारणा अत्यंत कमी झाली असून आलेला मोहर करपून काळा पडू लागलाय। हे विदारक चित्र पाहून बागायतदार हवालदिल झाले असून त्यांच्या समोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलंय। या गंभीर परिस्थितीत राज्य सरकारने बागायतदारांच्या पाठीशी उभं राहून त्यांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करणे आवश्यक आहे। यामुळे येथील ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होतीये। आंबा बागायतदार आणि काजूची आज या ठिकाणी बघितलं तर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आंब्याला किंवा काजूला मोठ्या प्रमाणात मोहर आला। आंब्याला बघितलं तर म्हणजे पान सुद्धा त्याचं दिसत नव्हतं, इतक्या प्रमाणात आंब्याला मोहर होता। आणि आज जर बघितलं, आज जानेवारी संपून डिसेंबरची जानेवारी संपून फेब्रुवारीची 15 तारीख उलटली तरी आज कुठेच काही दिसत नाही। आंबा काय मोहरामध्ये त्याला सेटिंग झालं नाही आणि त्यामुळे आज परिस्थिती एकदम हलाखीची झालेली आहे। आणि आज संपूर्ण आंबा बागायतदार निराश आहे किंवा त्याच्या उत्पन्नाची मोठी चिंता होऊन राहिलेली आहे। काजूला खरं म्हणजे मोहर आल्यानंतर उष्णता लागते, परंतु ह्या वर्षी अति प्रमाणात थंडी किंवा सलग थंडी राहिल्यामुळे काजूला सुद्धा जे सेटिंग व्हायला पाहिजे किंवा फकं पडतात ती परिस्थिती न आल्यामुळे त्याला काजूला सुद्धा एक 20-25% पर्यंतच उत्पादन आहे। आंब्याचा यावर्षी मोहर चांगला आलेला, शेतकरी आम्ही सर्व आनंदित, म्हणजे डबल पीक आलेलं आणि बोन एवढी पडलेली की प्रत्येकाला नाही म्हटलं तरी 25-30 अशी फलधारणा होती मोहराला। पण आता दाट धुकं पडल्यामुळे एवढं म्हणजे आज एक फळ पण शिल्लक राहिलं सामान काळे कुट्ट जाऊन तुडतुड्याचा औषध वगैरे आम्ही 6 फवारणी मारले, काही त्याचा उपयोग झालेला नाही। म्हणजे जसा पाऊस पडतो तसंच म्हणजे धुकं पडलेलं आहे पूर्ण आणि त्यामुळे सर्वांच्या बागा म्हणजे जळून खाक गेल्या। करारवाल्याच्या त्यांना तो इन्शुरन्स, पण आम्ही जे शेतकरी घेतो यांचे करार 5-5 वर्षाच्या अगोदर घेतो, त्यामुळे आम्हाला याचा फायदा काही होत नाही।